ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। सांगली येथील त्याच्या राहत्या घरी ही घटना घडली असून मृत्यूचं कारण नैसर्गिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 2015 साली कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये गोविंद पानसरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती। या हत्या प्रकरणात समीर गायकवाड याला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती। सध्या या प्रकरणाचा खटला कोल्हापूर न्यायालयात सुरू असून सुमारे 4 वर्षांपूर्वी समीर गायकवाड याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। दरम्यान समीर गायकवाड यांचे वकील समीर पटवर्धन यांनी माध्यमांशी बोलताना दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्यामुळे आणि रोजगाराच्या संधी बंद झाल्याने गायकवाड मानसिक तणावात असल्याचा दावा केलाय। गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा खटला सुरू असतानाच प्रमुख आरोपीचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी ॲडव्होकेट समीर पटवर्धन, सांगली। समीर विष्णू गायकवाड, आता कैलासवासी म्हणावं लागेल त्याला, हा कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यातील 1 नंबरचा आरोपी। त्याचा आज सकाळी इथं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। त्याचं आता पोस्टमॉर्टेमसुद्धा झालेलं आहे। त्याचा मृत्यू व्हायचं एक कारण जे त्याचा वकील ह्या नात्यानं मला असं वाटतं की 2015ला त्याची अटक झाली, 22 महिने त्याला विनाकारण हिंदुत्ववादी म्हणून तुरुंगात डांबलं गेलं। 2017ला त्याला जामीन मिळाला, त्याचा जामीन मीच केलेला होता। त्याच्यानंतर आज तागायत त्याला कुठेही नोकरी, धंदा, काय व्यवसाय फक्त ह्या केसमध्ये तो आरोपी असल्यामुळं त्याला काही चालू करता आलं नव्हतं आणि त्याला एक प्रचंड असा मानसिक दबाव आलेला होता ह्या केसचा। आणि तो सारखा मला बोलून दाखवायचा की मी निर्दोष असूनसुद्धा मला फासावर लटकवलं जाईल ह्याची मला भीती वाटते। आणि ह्याचा एवढा त्यानं दबाव घेतलेला होता, त्या दबावाच्या ह्याच्यातच त्याचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। माझी मेहरबान शासनाला ही विनंती राहील की अशा प्रकरणामध्ये जे आरोपी आतमध्ये आहेत, ज्यांना व्यवसाय किंवा धंदा, नोकरी ही मिळत नाही आणि ते मानसिक दबावाखाली जातात, मानसिक खच्चीकरण होतं आहे, याबद्दल शासनानं ह्याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी। ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड, वय वर्ष 43, याचा आज त्याचे राहते घरी पहाटेच्या सुमारास मृत्यू झालेला आहे। त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे अकस्मात मयत रजिस्टरला नोंद झाली असून उत्तरीय तपासणीकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांचा मृतदेह पाठवण्यात आलेला होता। उत्तरीय तपासणीमध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचे मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे। अधिक तपास करीत आहोत।